अंदर कुठेतरी बारा मोडलेले जरा जड जाते ना खांदायला. मग काय भरणं उठायचं नाही म्हणा. नाही नाही एवढं बारीक पाणी असल्यावर उरकणार नाही बरं. हे वाल बघायचा कोणतरी चालू कर. वार ते ज्ञानदादाकडेच असेल तिकडं पाणी मला वाटते. गुड मॉर्निंग मित्रांनो. अजून सूर्यनारायण काही वरती आले नाही बरं का. आम्ही आलोय पाणी भरायला. हे पाहू शकता ह्या ठिकाणी असलेला हाऊस. पाणी खूप कमी चाललंय म्हणून आता आम्ही निघालोय पाणी बघायला. कोणाच्या वावरामध्ये पाणी जाते, किती जाते, कुठं जाते, काय जाते ते. लोक ऊसात पाणी चालू करून ठेवतात, दुसऱ्यांना भरायला अडचण. किती वेळ बसा, भरणीच उरकत नाही. घरा जास्त असल्यामुळं आपल्याला वावरातून चालता येत नाही. बाकी काही नाही दुसरं काय. आता करायचं वावर अशी काळवटीची वावरत म्हणून. चला तिकडं पुढं बघू, तिकडं खाली कुठं चाललंय का काय पाणी बघायचे म्हणून निघालोय. पाणी मोडून दिले आता आम्ही. तर शुभ सकाळ मित्रांनो. सूर्यनारायण आता उगवलेत. हे पाहू शकता सकाळचं सुंदर सूर्यनारायणाचं दर्शन. आणि पाहू शकता काय नजारा आहे. बापरे, नारळाची झाडं, डोंगराआडून सूर्य उगवताना. डोंगराचे अडून एक बाई चांद उगवला, चांद उगवला न चांदण्या बघाव निघाल्या. गाणं चुकीचं बोललोय पण अर्थ तोच आहे मित्रांनो. पाहू शकता किती मस्त नजारा आहे बघा ना. ही घर, बॅकग्राऊंड कसं खतरनाक सूर्यनारायण. आणि हे बघा मित्रांनो, मी भरतोय पाणी ऊसाला. नवीन ऊस लागवड केलेली आहे, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. तर इथं जरा ही बघा, इकडं हा एक ऊस, तिकडं समोर ऊस, हा इकडला ऊस आहे. आणि ह्या बाजूला आता नवीन लागवड झालेली ऊसाची, हे पाहू शकता. इकडं ही इथून तिथून सगळा ऊस आहे. त्या बाजूला पण सगळी पाहू शकता. त्या वावराला तिथं ह्या इथं हे वावर आहे बघा, इथं पण ऊस आहे. हा बघा, हा नवीन लागवडीचा ऊस आहे. आणि इथं हे ऊसाचं पूर्ण असलेलं क्षेत्र पाहू शकता मित्रांनो. इथं काय ना, भीती जास्त असल्या कारणाने मी पण ऊस लागवडीला निर्णय घेतला, बाकी काहीच नाही. पाहू शकता हे असं आहे बघा मित्रांनो. हे बघा ना किती मस्त नजारा वाटतोय बघा. सूर्यनारायण कुठं गेले, अरे बापरे. आता कुठे शोधायचं नारायणांना. अच्छा तिकडं नाही, इकडं असतील ना. इकडं पण नाही दिसते. अरे बापरे, मला वाटते झूम. हा हा दिसले दिसले दिसले. हे बघा, हे बघा, हे बघा. अच्छा अच्छा, तशी झाले. हे पाहू शकता. सूर्यनारायणाय नमो नमः. रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन पाणी भरायचं म्हणजे अवघड आहे या ठिकाणी. कारण वाघाची दहशत आहे जास्त प्रमाणामध्ये. कुठून कधी कसा येऊ शकतो सांगू शकत नाही. एक दिवस तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे बघा या ठिकाणी ह्या झाडाच्या त्या बाजूला आडोशाला तिकडून असा चालत चालत असा इकडं चालत चालत इथपर्यंत आला. इथून ह्या झाडापासून असा इकडं त्या खालच्या वावरातून चालत आला आणि या झाडापासून इकडं वरती चढला. आणि इथून ह्या बघा, इथून असा वरती ह्या बांधावरून चढला होता बघा. इथून हे हा जो बांध आहे ना, ह्या बांधावरून असा इथून चढला. ह्या रस्त्याने वाघ असा ह्या दिशेला इकडं निघून गेला.